नमस्कार. आपल्या आजच्या कथेचे नाव आहे प्रेमिका आणि या कथेचे लेखक आहेत संजय कांबळे. या कथेतला हा पहिला भाग आहे. चला तर मग कथेला सुरुवात करूया. बरीच रात्र झालेली. त्यात जुलै महिन्यातील दाट ढगाळलेल्या आकाशातून पावसाची बारीक रिपरिप सुरू होती. घू घू करत मंद सुटलेल्या वाऱ्याने रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या उंच आणि दाट झाडांच्या पानाची सळसळ आणखी भयान वाटत होती. अशा नीरव शांततेत आणि लख्ख काळोखात रस्त्याच्या बाजूला उभ्या एका जीर्ण अशा झाडावर बसलेले घुबड आपल्या मोठ्याशा डोळ्यांनी दूर रस्त्यावरून येणाऱ्या एका प्रकाशाच्या बिंदूकडे एकटक पाहत होते. तो एका दुचाकीच्या हेडलाईटचा प्रकाश होता. निर्जन रस्त्यावरून एक दुचाकी सुसाट वेगाने धावत होती. दुचाकीवर बसलेला मुलगा साधारण 20-22 वर्षांचा असेल. गोरा पान, उंची 5 फूट 7 इंच, पाणीदार स्वच्छ डोळे, टी शर्ट आणि जीन्स असा आकर्षक पेहराव. पायात पांढरे स्पोर्ट शूज असलेला तो तरुण खूपच वेगात आपली दुचाकी चालवत होता. त्याच्या चेहऱ्यावर कसलीशी भीती दाटली होती. खरं तर त्या रस्त्यावर मागे कोणतीही दुसरी गाडी किंवा वाहन दिसत नव्हतं. तरीही आपला पाठलाग होत असल्यासारखा तो आपला वेग कमी न करता वाढवतच होता. पावसाच्या पाण्याचे थेंब बारीक असले तरी वेगामुळे ते तडतड करत त्याच्या चेहऱ्यावर आपटत होते. बाजूच्या आरशातून मागे पाहून तो आणखी भयभीत होऊन गाडीचा वेग वाढवायचा. झप 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 करत वेगाने रस्त्याच्या बाजूची झाडे त्याच्या मागे पडत होती. भयान काळोखाने घोंगावणारा वारा भेदत दुचाकीवर बसलेला युवक देवाचा धावा करत होता. जणू मृत्यूची झडप कोणत्याही क्षणी त्याच्यावर बसेल. काही अंतर पुढे येताच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने अतिशय वेगाने एक पांढरी आकृती त्याच्या बाईकच्या आडवी गेल्याचा भास झाला आणि त्याच क्षणी खिशातील मोबाईल व्हायब्रेट झाला. एकदम दचकून त्याने ब्रेक मारले. तसा त्याचा बाईकवरील ताबा सुटला. ओलसर रस्त्यावरून बाईक स्लिप झाली आणि खडखड कर्र असा आवाज करत तशीच घसटत 25 ते 30 फुटांवर जाऊन रस्त्याच्या बाजूला आडवी पडली. तशी शेजारच्या झाडावर बसलेले ते घुबड पंखांची फडफड करत थोडे दूर दुसऱ्या झाडावर जात पुन्हा खाली त्या मुलाकडे पाहू लागले. बाईकचा आवाज थांबला तशी पुन्हा सर्वत्र नीरव शांतता पसरली. बाईकवरील तो तरुण तिथेच बाजूला जखमी अवस्थेत विव्हळत पडला होता. रस्त्यावरून घसटत गेल्यानं त्याचं शरीर सोलटलेलं तर चमडे गेल्याने हाताचे आणि गुडघ्याची हाडे स्पष्ट दिसत होती. चेहराही जखमांनी भरला होता. इतकी वाईट अवस्था असूनही तो एका अनामिक शक्तीच्या जाणीवेनं थरारून जायचा, तर कधी भयभीत नजरेनं आजूबाजूच्या भयान काळोखात दचकून पाहायचा. तसाच तो हळूहळू उठून उभा राहत चालू लागला. त्याला नीट चालताही येत नव्हतं. त्याचे कपडे ठिकठिकाणी फाटलेले होते आणि रक्ताने भिजलेले होते. मदत भेटेल म्हणून खिशातून मोबाईल काढला तर त्याचे तुकडे झाले होते. पडत धडपडत बाजूला पडलेल्या आपल्या बाईकजवळ जात बाईक उभी करण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याच्या शरीरात इतकी शक्ती राहिली नव्हती. बाईक उभी करण्यासाठी शरीरातली सारी शक्ती एकवटली, पण व्यर्थच. हतबल होऊन तसाच जमिनीवर बसून तो युवक आता अक्षरशः रडू लागला. तसंच आभाळाकडे हात जोडून म्हणाला, देवा, खूप मोठी चूक झाली माझ्याकडून. पुन्हा अशी चूक नाही करणार. मला वाचव देवा, मला मरायचं नाही. आणि मान खाली घालून तो पुन्हा रडू लागला. अचानक काहीतरी आठवलं तशी त्याच्या चेहऱ्यावरील भीती आणखी कडक होऊ लागली. थरथरत उठून तो उभा राहिला.
सारी शक्ती एकवटून त्यानं गाडी उभी केली आणि पुन्हा गाडी सुरू करू लागला. पण गाडी सुरू होत नव्हती. त्यानं गाडीकडे पाहिलं तर तिचं खूप नुकसान झालं होतं. तोच बाजूच्या झाडीत कसलीशी हालचाल होत असल्याचं जाणवलं. एकटक समोरची ती हालचाल तो पाहू लागला. तसे सर्व काही शांत झाले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाहिलं पण एकही वाहन दिसत नव्हतं. तोच त्याच्या चेहऱ्यावरील भाव अजून गडद झाले. मन घट्ट करत त्यानं आपला टी शर्ट काढला. बाईकच्या पेट्रोलची पाईप काढून टी शर्ट पेट्रोलने भिजवला आणि स्वतःच्या अंगावर पिळू लागला. काही वेळातच तो पेट्रोलने पूर्ण भिजला आणि वर आकाशाकडे पाहत ओरडला, ऐक, तू देणार आहेस ते भयानक मरण नकोय मला. माझं मरण तू नाही, मी ठरवणार. एवढं बोलून आपल्या खिशातील लायटर काढला आणि डोळे बंद करून लायटर ऑन केला. थोड्या वेळाने डोळे उघडले तर तो लायटर पेटलाच नव्हता. तसा तो अस्वस्थ झाला. 2-3दा लायटर मांडीवर आपटून खटखट आवाज करत लायटर पेटवू लागला, पण तो चालूच होत नव्हता. भयभीत नजरेनं आजूबाजूला पाहत तो जोरजोराने लायटरचे बटन दाबू लागला. आता त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते, पण काही केल्या लायटर काही सुरू होत नव्हता. रागाने त्याने जोरात जमिनीवर आपटला आणि जोरजोरात ओरडून मदतीची भीक मागू लागला. तोच त्याला समोरच्या झाडांमध्ये सळसळ होत असल्यासारखं वाटू लागलं. सारं काही शांत होतं. श्वास रोखून तो समोर पाहू लागला. त्या भयान काळोखात आणि दाट झाडीमधून कोणीतरी रांगत सरपटत येत असल्याचं स्पष्ट जाणवत होतं. तसा तो युवक तिथून धावण्याचा प्रयत्न करू लागला, पण शरीर साथ देत नव्हतं. लंगडत धावताना तो खाली पडला. तशी त्याची नजर समोर गेली. एका झाडामागून किंचित अशी मान तिरकी करत एक पांढरट आकृती त्याच्याकडे रखरखत्या नजरेने पाहत होती. त्याच्या काळजाचे ठोके वाढू लागले. त्या आकृतीकडे पाहत तो मागे सरकू लागला. तोच पाय घसरल्याने तसाच जमिनीवर पडला. ती भयान आकृती क्षणात त्याच्या समोर आली. काळेभोर केस, अंगभर ओरबडलेल्या कापलेल्या जखमा, त्यातून वाहणारं रक्त, लाल रक्त आलेले डोळे, जणू आग ओकत होते. हे भयान रूप पाहून त्या युवकाची दात खिळीच बसली. शरीराला लकवा मारून जावा तसा तो समोर पाहत होता. छाती फाडून बाहेर यावं असं हृदय धडधडू लागलं. इतक्यात त्या आकृतीने आपलं भयान लाल रक्त आलेला जबडा पसरून त्या युवकाच्या अंगावर रक्ताच्या उलट्या केल्या. त्याचं संपूर्ण शरीर रक्तानं भिजून गेलं आणि दुसऱ्या क्षणात त्या आकृतीनं त्या युवकाला फरफटत जंगलात नेलं. तसा एका भीषण किंकाळीने आसमंत थरारून गेला आणि पुन्हा वातावरणात एक भयान शांतता पसरली. एका भयान आवाजाने मला जाग आली. कसला हा आवाज होता? कोण किंचाळलं? की मला भास झाला? कदाचित भासच असेल, कारण आजूबाजूच्या घरातले कोणीच जागे झालं नाही आणि माझ्या घरचेही झोपले होते. मोबाईलमध्ये पाहिलं तर 2:30 वाजून गेलेले, पण विचार तोच तो मनात घुटमळत होता. कसला आवाज होता तो? कोण किंचाळलं असेल बरं? बेड शेजारी ठेवलेली बॉटल उचलून थोडं पाणी प्यायलो आणि पुन्हा जागेवर ठेवली. तोच बाजूच्या खिडकीतून थंड वाऱ्याचा एक झोका अंगाला स्पर्श करून आत आला. वळवाच्या पावसाच्या तडाख्यानं हवेत गारवा पसरलेला, पण हा गारवा की थंडी असा प्रश्न पडला होता. मी पुन्हा झोपी गेलो. नेहमीसारखीच आजही FM आवाजाने जाग आली. मोबाईल हाती घेतला तर व्हॉट्सअपवर नेहमीप्रमाणे खूप सारे मेसेज आले होते, पण ज्या मेसेजची मी मनापासून वाट पाहत होतो तोच आला नव्हता. सकाळी आवरून कॉलेजवर गेलो. मित्रमैत्रिणी नेहमीप्रमाणे आपापसात गप्पा मारत होते. त्या सर्वांमध्ये नेहमीप्रमाणे मी एक चेहरा शोधत होतो.
शेजारीच उभ्या असलेल्या माझ्या मित्राने माझ्याकडे पाहत नकारार्थी मान हलवली. तसा मी अजून निराश झालो आणि लेक्चरला जाऊन बसलो. पण माझं लक्षच लागत नव्हतं. मन थोडं भूतकाळात गेलं तसे डोळे पाणावले. बाजूला बसलेल्या मित्राने खांद्यावर हात ठेवत मला धीर दिला. बाजूच्या खिडकीतून बाहेर लक्ष गेलं तर कॉलेजच्या गेटजवळ बाईकवरती 2 मुले दिसली. काही दिवसांपूर्वीच माझी मैत्रीण वर्षाची छेड काढल्याने मी आणि मित्रांनी त्या दोघांनाही फोडलं होतं. पण तरी निर्लज्जासारखे मुलींच्या मागे असायचेच. काही दिवसांपूर्वी चेन स्नॅचिंगमध्ये त्यातल्या एकाला पोलिसांनी पकडलं होतं. काही वेळातच आमच्या कॉलेजमधला एक मुलगा धावत त्यांच्याकडे गेला. अनिकेत त्याचं नाव. तिघेही खूप अस्वस्थ दिसत होते. अनिकेतने खिशातून मोबाईल काढत कानाला लावला आणि त्यांच्याच बाईकवर बसून तिघेही सुसाट वेगाने निघून गेले. अचानक सर्वच कॉलेजमध्ये कुजबूज चालू झाली. काही मुलं आपापल्या बाईक घेऊन सुसाट वेगाने निघाली. हे पाहून मी आणि माझा मित्र लेक्चर अर्ध्यावर सोडून बाहेर पडलो. तसे माझ्यापासून काही अंतरावरच बसलेल्या वर्षाने प्रश्नार्थी मान हलवली आणि मीही दोन्ही खांदे उडवत मित्राकडे बोट दाखवले. गाडी सुरू करून आम्हीही त्या दिशेने निघालो. काय झाले रे? मी प्रश्न विचारला, पण तो तसाच काहीच न बोलता बाईक चालवत होता. 15-20 मिनिटात आम्ही एका निर्जन रस्त्यावर आलो. पण त्या दिवशी खूपशी वाहनं त्या दिशेला जात होती. इतक्यात एक ॲम्ब्युलन्स मागून सायरन वाजवत येत असल्याचं लक्षात आलं. काय चाललंय हे समजत नव्हतं. समोर काही अंतरावर लोकांची गर्दी दिसली. मात्र त्या गर्दीत आमच्याच कॉलेजची मुलं अधिक होती. गर्दीतून वाट काढत पुढे गेलो तर एक अप्पाची बाईक पडलेली. 20-25 फूट ती घसटत आलेल्या खुणा काळ्या डांबरीवर अजूनही स्पष्ट दिसत होत्या. बाजूला एक टी-शर्ट पडलेला. काही न बोलता मी बाईकचा नंबर ओळखला. मित्राकडे पाहिलं तसं माझं डोकं सुन्न झालं. बाजूच्या जंगलातून काही लोक बाहेर येत होते तर काही आमच्यासारखेच आत निघाले होते. पाऊस पडून खूप चिखल झाला होता. लोक आजूबाजूच्या झाडांचा आधार घेत चालत होते. बर्रकन चिखलात पाय जायचा आणि तसाच बाहेर उपसत त्या चिखलातून आम्ही चालायचो. आत गेलो. समोर उभ्या एका पोलिसाने जोरात शिट्टी वाजविली आणि लोकांना दूर जायला सांगितलं. पोलीस कुणाला जवळ जाऊ देत नव्हते आणि काही पुरावा हाती लागतो का ते पाहत होते. एक उंच धिप्पाड, रंगाने काळा सावळा, सुटलेलं पोट, 45तला पोलीस कॉन्स्टेबल डोळ्यावरील चष्मा नीट करत हाती घेतलेल्या पॅडवर काहीतरी लिहित होता. गर्दी बाजूला होताच समोरचं दृश्य पाहून मी हादरूनच गेलो. चिखलाने आणि रक्ताने बरबटलेलं आमच्याच कॉलेजच्या एका विद्यार्थ्याचं छिन्नविच्छिन्न अवस्थेतील प्रेत झाडाखाली पडलं होतं. त्याची अवस्था पाहून मला उलटीच आली. त्याच्या उजव्या हातात एक धारदार चाकू होता जो नेहमीच त्याच्या जवळ असायचा. अंगावर बनियान आणि जीन्स होती जे रक्ताने भिजले होते. पाहण्याचं धाडस होत नव्हतं पण न राहून तसाच पुढे गेलो आणि काळजाचा थरकापच उडाला. दोन्ही डोळे चाकूने फोडलेले. डाव्या हाताचा पंजा मनगटातून छाटून वेगळा केलेला. चाकू पोटात घुसवल्याने खूपच रक्त गेलं होतं. इतकं भयानक दृश्य पाहून एक सेकंदही तिथे थांबायचं धाडस झालं नाही. उमेशचा पण खून झाल्याचे समजताच कॉलेजमध्ये शांतता पसरली. मागील 7 दिवसातील हा दुसरा खून होता. तोही आमच्याच कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा आणि उमेशचा जिवलग मित्र. पण हे काय आणि कशामुळे घडतंय हे पोलिसांना कोडच होतं. उमेश आमच्या कॉलेजचा चॉकलेट हिरो होता. वडील मोठे उद्योगपती, त्यामुळे पैशांची कमी नव्हती. फक्त उमेश नाही तर मागील काही महिन्यांपासून कॉलेजमधून 2 ते 3 मुली गायब झाल्या होत्या. 7 ते 8 मुलींनी कॉलेज कायमचं सोडलं होतं. या घटनेला आठवडा उलटून गेला असेल.
अधूनमधून पोलिसांच्या फेऱ्या कॉलेजवर व्हायच्या. कदाचित कोणाचा धागा सापडतो का ते पाहण्यासाठी. आजही 2 कॉन्स्टेबल आले होते, पण मला दुनियादारीची काहीच पडली नव्हती. मी माझ्याच विचारात गुरफटलो होतो. का असं वागत असेल? अचानक बोलणं बंद का केलं असेल? पण मोबाईल का ऑफ दाखवतोय? काहीतरी विपरीत घडलं नसेल ना? तोच व्हॉट्सअपवर मेसेज आल्याचं जाणवलं. पाहिलं तर वर्षाचा मेसेज होता. ती कॉलेजच्या पार्किंगमध्ये होती. ताडकन उठून पाठीवर सॅक घेऊन वर्गातून बाहेर पडलो. मी धावतच तिच्याकडे गेलो. गडद जांभळ्या रंगाचा टी-शर्ट, काळी जीन्स, उंच टाचेच्या सँडल्स आणि पाठीवर मोकळे सोडलेले केस. मी लांबूनच हाक दिली, वर्षा. कानाला लावलेला मोबाईल बाजूला करत गरकन मागे फिरली. मी तसा लगबगीने चालत तिच्याकडे गेलो. मला पाहताच नेहमीप्रमाणे म्हणाली, कशी दिसते सांग, कालच खरेदी केलं. मला प्रश्न पडला होता की नेमकं काय नवीन घातलंय. सर्वच नवीन वाटत होतं. खूप छान दिसतेस. तसं माझं बोलणं मध्येच थांबवत ती म्हणाली, तुझं काम केलंय. एवढे बोलून तिने एक कागद मला दिला. तो पाहताच माझा आनंद गगनात मावेनासा झाला. तो कागद मी अलगदपणे पाकिटात ठेवतच तिला थँक्स म्हणून मागे फिरलो. पण पुन्हा तिच्याकडे केविलवाण्या नजरेने पाहिलं. तशी वर्षा म्हणाली, चेहरा इतका पण लहान मुलासारखा करू नकोस. मला माहिती आहे मलाही तुझ्यासोबत यावं लागणार आहे. पुन्हा आपल्या गाडीवर बसत मला म्हणाली, पण लवकर परत यावं लागेल हा. घरी आई ओरडेल जास्त उशीर झाला तर. ठीक आहे, उद्या सकाळी लवकर बाहेर पडू. इतक्यात कॉलेजच्या मागील भागात अनिकेत आणि त्याचे 2 मित्र आपापसात बोलताना दिसले. माझं सहज लक्ष गेलं, पण हे काय बोलत होते ते समजत नव्हतं. अनिकेत खूप उदास आणि भयभीत वाटत होता, म्हणून मी थोडं पुढे जाऊन पाहू लागलो. आपल्या मित्रांकडे पाहत तो म्हणाला, लवकर, आपल्यापैकी एकाचा नंबर आहे. आधी विशाल, मग उमेश. आता आपल्या तिघांपैकी कोणीतरी मरणार. अरे, मला उमेश बोलवत असल्याचा भास होतो रे. आणि रात्री अचानक जाग येते. त्याचं बोलणं ऐकून त्याच्या मित्राने तोंडात चगळत असलेल्या माव्याची पिचकारी बाजूला मारली आणि डोक्यात सापट मारत म्हणाला, येडा आहेस तू, फट्टूस आला. तसा दुसराही म्हणाला, नाहीतरी काय, चल रे, या फट्टूच्या नादी लागून काही फायदा नाही. त्याला फट्टू म्हणत ते दोघेही तिथून निघून गेले. पण हे कशाबद्दल बोलत होते काही समजलं नाही. मी थोड्या वेळा अनिकेतकडे निरखून पाहिलं. त्याच्या मनावर एक दडपण असल्यासारखं वाटत होतं. आमची मैत्री नव्हतीच. तरी पुढे जाऊन विचारावंसं वाटलं, पण तो लक्ष न देताच निघून गेला आणि फारसा विचार न करता मीही घरी परतलो. कधी एकदाची ही रात्र संपते असं झालं होतं. आज झोप येतच नव्हती. अस्वस्थ आणि उतावीळ मन थोडं भूतकाळात गेलं. मला आमची ती भेट आठवली. नेहमीप्रमाणे मी आणि माझा मित्र सचिन गप्पा मारत होतो. इतक्यात त्याला लांबून आपले जीएप येताना दिसले. संजू, थांब इथंच, 1 मिनिटात येतो. त्यानं तोंडातलं चिंगम भिंतीवर चिकटवलं आणि तिच्यावर इम्प्रेशन मारायला गाडी घेऊन तिच्या मागे गेला. मी त्याला फक्त एक स्माईल देत तिथंच उभा होतो. इतक्यात आपली मैत्रिणी सुहानी सोबत बोलून समोरून मला ती येताना दिसली. ती खूप देखणी नव्हती, पण माझ्यासाठी खूपच सुंदर होती. कपाळावर बारीकशी टिकली, मोठे आणि स्वच्छ डोळे, काळेभोर केस, वाऱ्याने चेहऱ्यावर येताच उजव्या हाताने सावरणारी, फिकट गुलाबी ओठ, नाकावर चौकोनी फ्रेमचा चष्मा, छानसा पंजाबी ड्रेस. खूपच साधी राहत होती, तरीही सहज एखाद्याच्या मनात भरेल अशी. मी 2 वर्षांपासून तिच्यावर एकतर्फी प्रेम करायचो. खरं तर तिला पाहिल्याशिवाय दिवसच पूर्ण व्हायचा नाही. ती समोर दिसताच काळजाची धडधड वाढायची, पण मी आजवर तिच्याशी बोलण्याची हिंमत केली नव्हती. समोरून येत ती आपल्या मैत्रिणींसोबत बोलत माझ्या अगदी शेजारी येऊन थांबली, पण तिचं लक्ष माझ्याकडे नव्हतं. मी जाम खुश झालो. काय छान दिसत होती. खरंच, परमेश्वर एखाद्याला किती निरागस बनवतो ना. ते खळखळून हसणं, मजाकमध्ये बोलणं
बोलता बोलता भिंतीकडे सरकत होती आणि त्यावेळी माझ्या लक्षात आलं की माझ्या मित्राकडून एक खूप मोठी चूक झाली होती. ते च्युइंगम तिच्या अगदी मागे भिंतीला लागलेलं होतं. मी काही बोलणार तोच ती आणखी मागे सरकली. तिच्या केसांना चिकटणार तोच तिचा हात पकडून मी तिला जोरात खेचलं आणि ती झटकन माझ्या अंगावर आली. या अनपेक्षित प्रकारानं तिचं काय पण तिच्या मैत्रिणीही अस्वस्थ झाल्या. ती मात्र चांगलीच संतापली. काही बोलणार तोच मी तिला चिंगम दाखवलं जे तिच्या केसांना चिकटलं असतं. शाबासकी मिळणारच होती. तिला सांगण्याचा प्रयत्न करत माफी मागितली. त्यावेळी तिचं लक्षही चिंगमवर गेलं आणि माझ्या खिशातलं कवर तिनं पाहिलं. संपलं. सचिनने माझ्या खिशात कोंबलेलं ते कवर पाहून तिला इतका राग आला की माझं काही ऐकायच्या आतच खडकन माझ्या कानाखाली वाजवत माझ्यापासून दूर राहा असा दम तिने मला भरला. सर्वच थक्क झाले. जास्त मी. मलाही अनपेक्षितच होतं. तिच्यासोबत असलेल्या सुहानीनेही भरपूर तोंडसुख घेतलं. शेवटी माझी तक्रार प्रिन्सिपलकडे गेली. ती नको म्हणत होती पण तिची मैत्रीण सुहानी ओढतच प्रिन्सिपलकडे घेऊन गेली. तिखट-मीठ लावून खूप काही सांगितलं. एका आठवड्यासाठी मला रस्टिकेट केलं गेलं आणि ज्या गॅरेजमध्ये मी रोज पार्ट टाईम काम करायचो तिथे काही दिवस फुल टाईम करावं लागणार होतं. केबिनमधून बाहेर येताच दोघी समोर दिसल्या. मी काही न बोलता तसाच निघून गेलो. माझ्या प्रेमाचा असा शेवट होईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आधी निदान तिला चोरून का असेना पाहता येत होतं, पण आता तिनं लांबच राहा म्हणून दम दिला होता. आणि इकडे ज्याच्या च्युइंगमने हे सगळं घडवलं होतं त्या माझ्या मित्राचं प्रेम प्रकरण मात्र जोरात चालू होतं. 2 दिवस झाले असतील. त्या रात्री खूपच पाऊस पडत होता. गॅरेज बंद करून जात होतो की मोबाईल वाजला. समोरच्याचं बोलणं संपताच मोबाईल खिशात ठेवत बाईक घेऊन घाईघाईने बाहेर पडलो. तिच्या मैत्रिणीचा कॉल होता. तिला खूप ताप भरलेला आणि तिची मैत्रीण सुहानी आपला बॉयफ्रेंड उमेश बर्थडे सेलिब्रेट करायला बाहेर गेलेली. रात्र खूप झाल्याने कोणी डॉक्टर तिच्या मैत्रिणीचा कॉल घेत नव्हता आणि जे घेईल ते त्यांनाच हॉस्पिटलला यायला सांगत होते. तिची तब्येत बिघडतच चालली. तशा सर्वजणी खूप घाबरल्या. त्यांच्यातील एक मुलगी मला तिचा आशिक म्हणून ओळखत होती. तिने मला कॉल करून तिची तब्येत बरी नसल्याचं सांगितलं. क्षणाचाही विलंब न करता मी तिथल्याच एका डॉक्टरला उचललं आणि त्यांच्या रूमवर आलो. पण आत न जाता त्यांच्या रूमच्या बाहेरूनच तिला पाहिलं. डोळे बंद करून ती पडून होती. तापाने अंग थरथरत होतं. डोक्यावर ठेवलेली कापडी पट्टी काढत डॉक्टरने काही औषधं लिहून चिठ्ठी दिली. तसा मी औषध आणायला बाहेर पडलो. मुसळधार पाऊस, त्यातच खूप रात्र झालेली. डॉक्टरला त्याच्या घरी पोचवून मी मेडिकल शोधू लागलो. तासभर फिरून शेवटी एक मेडिकल सापडलं. औषध घेऊन रूमवर तिच्या मैत्रिणीकडे दिली आणि घरी परतलो. ती बरी व्हावी एवढीच अपेक्षा होती. त्या दिवशी ती रूमवरून सुट्ट्यांसाठी आपल्या घरी निघाली होती. रात्रीची 9ची गाडी असल्याने ती 8 वाजता बाहेर पडली. बसमधून खाली उतरली. तिथेच मी गॅरेजमध्ये पार्ट टाईम काम करायचो. रिपेअरीला आलेल्या गाडीच्या आडून तिला पाहिलं आणि देवाचे आभार मानले. तिचं लक्ष माझ्याकडे नव्हतं. बाजूच्या एका शॉर्टकटने ती चालत स्टेशनकडे निघाली. तसा मी घाबरलोच, कारण रस्ता खूप धोकादायक आणि सुनसान. वाटमाऱ्या चोरा चकाऱ्या व्हायच्या. आपल्या दोन्ही बॅगा सावरत तिचं चालणं सुरू होतं. पण अचानक तिचं लक्षात आलं की कोणीतरी आपला पाठलाग करतंय. मागे पाहण्याची हिंमत होत नव्हती. तिनं आपला चालण्याचा वेग तसाच ठेवला, पण मागून कोणीतरी झपाट्याने पावलं टाकत आपल्या दिशेने येत असल्यासारखं वाटू लागलं. थोडं धाडस करत थांबून तिनं मागे पाहिलं तर काही अंतरावर अंधुक प्रकाशात 4 ते 5 मुलं चोरट्या नजरेने तिच्याकडे पाहत आपापसात काहीतरी कुजबुजत होती. त्यांना पाहताच तिच्या काळजाची धडधड वाढली. आपल्या बॅग उचलून तिनं चालण्याचा वेग वाढवला. तसं मागून येणाऱ्या मुलांनीही वेग वाढला. तिला आता चांगलाच घाम फुटला होता. जोरात ओरडावं म्हटलं तरी आजूबाजूला अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग होत्या. 10 मिनिटाचा हा शॉर्टकट खूप महागात पडतोय असं तिला वाटू लागलं.
भीतीने तिच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं, घशाला कोरड पडली. अवंडा गिळतच थरथरत्या हाताने बॅगेतून मोबाईल काढण्याचा प्रयत्न केला आणि नेमका मोबाईल खाली पडला. ती मोबाईल उचलायला खाली वाकली तसा त्या मुलांनी तिच्या दिशेने चालण्याचा वेग वाढवला. त्यातला एक जण तिच्याजवळ पोहोचलाच आणि तोच हॅलो मॅडम म्हणून मी तिला जोरात हाक मारली. तशी तिनं झटकन उभं राहत माझ्याकडे पाहिलं. बरं मॅडम, तुम्ही म्हणताय तर 10 रुपये हमाली द्या, पण बॅगा खूप जड आहेत हो. आजकाल महागाईच्या जमान्यात 2 लहान मुलं, बायको असा संसार आणि एवढे कमी पैसे घेऊन परवडत नाही तो. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती, पण मला पाहताच तिची भीती नाहीशी झाल्यासारखी वाटली. मला समोर पाहताच ती टवाळखोर मुलं बेत फसल्यासारखी वैतागून मागे परतली. तिच्या नजरेत न पाहता मी म्हणालो, सॉरी गायत्री, तुमच्या समोर आलेलं तुम्हाला आवडत नाही, पण नाईलाज होता. हा रस्ता चांगला नाही. मी तुम्हाला स्टेशनपर्यंत सोबत देतो. तशी माझ्याकडे पाहत म्हणाली, तू अजून रागावलास का माझ्यावर? सॉरी रे आणि थँक्स त्या रात्री आणि आज पुन्हा माझी मदत केल्याबद्दल. माझा गैरसमज झाला होता. ती चक्क माझ्याशी बोलत होती. वेळ लागते की काय असं मला वाटू लागलं. वर्षाने माझे सगळे गैरसमज दूर केले. त्यानंतर तुला सॉरी बोलायचं, तुला माफी मागायची होती म्हणून मी खूप शोधलं, पण तू कुठे सापडलाच नाहीस आणि दिसलास तर मला न पाहताच नेहमीप्रमाणे आपला रस्ता बदललास. तिचा गोड आवाज ऐकतच राहावं वाटत होतं. बोलता बोलता कधी स्टेशन आलं समजलंच नाही. तिला ट्रॅव्हलमध्ये बसवून मी खाली आलो. उभ्या खिडकी शेजारी येत म्हणालो, मॅडम 10 रुपये हमाली. माझी छोटी छोटी मुलं आणि बायको आहे हो. हे ऐकताच ती खूप खळखळून हसू लागली. मी खूप आनंदाने तिच्याकडे पाहत तिचं हसणं काळजात साठवत होतो. ती निघून गेली आणि थोड्या वेळातच व्हॉट्सअपवर तिचा मेसेज आला. त्या दिवसापासून आम्ही फोनवर खूप गप्पा मारायचो. या काही दिवसात आम्ही खूप जवळ आलो. एकमेकांशी बोलल्याशिवाय दिवस पूर्ण होत नसे. कॉलेजच्या पहिल्या दिवशी तिला प्रपोज करणार होतो. तीही भेटायला तितकीच आतुर होती. पण जेव्हा कॉलेज सुरू व्हायला 2च दिवस शिल्लक होते तेव्हापासून अचानक तिचा मेसेज येणं बंद झालं. फोन पण स्विच ऑफ दाखवत होता. आज 1 महिना होत आला. तिच्यासोबत काहीच कॉन्टॅक्ट झाला नव्हता. सगळीकडे तिचा शोध घेतला, पण कुठेच तिचा पत्ता लागत नव्हता. उद्या तिला भेटायला घरी जायचं म्हणून मी खूप खुश होतो. झोप तर काही केला येतच नव्हती, पण ती रात्र कोणासाठी तरी काळा रात्र ठरणार होती. आता यापुढे काय होतं हे आपण दुसऱ्या भागात पाहू. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट करून तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशा छान छान भयकथा ऐकायला मिळतील.